एकनाथ शिंदेंची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदेंची ठाण्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सध्या मुख्यमंत्री पदावरून अनेक ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळतात। फडणवीस शिंदे हे सगळेच मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचं चित्र आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद आहे, ती नेमकी काय भूमिका आज मांडू शकतात? नक्कीच काही दिवसापासून जेव्हा निकाल लागलेला आहे विधानसभेचा त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हाच प्रश्न सर्वांकडे आहे आणि त्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार किंवा मग हे मंत्रिमंडळ सरकार स्थापन होत नाहीये आणि या प्रश्नाचं उत्तर करायचे आज एकनाथ शिंदे देऊ शकतात। अनेक कारण, अनेक वेगवेगळे अँगल्स बाहेर येत आहेत, अनेक गोष्टी बाहेर येत आहेत का एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद नको आहे, एकनाथ शिंदेना केंद्रात घेऊ शकतात, एकनाथ शिंदे डेप्युटी सीएम बनवू शकतात, अशा अनेक गोष्टी समोरासमोर येत आहेत, अनेक बातम्या समोर येत आहेत। या बातम्यांवरती अंकुश लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 3 वाजता त्यांच्या ठाण्यातील परिषद घेत आहेत आणि या पूर्ण गोष्टीचा त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री मिळावं अशी ही मागणी करण्यात येत आहे, अशी काही बातम्या समोर येत आहेत राजकीय वर्तुळात। त्यामुळे ह्या सर्व बातम्यांवरती अंकुश लावण्यासाठी आज ही पत्रकार परिषद होत आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील का माझी भूमिका काय असणार सरकारमध्ये मी कशा प्रकारे पाठिंबा देणार आहे आणि त्याचबरोबर माझी किती मंत्रिपद मिळू शकतात आम्हाला, या सर्व गोष्टीचा आज ते समोर ठेवू शकतात मीडियाच्या आणि एकंदरीत त्यांची भूमिका जी आहे। नक्कीच कपिल, त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।